चलो गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर मग आज आपण घेऊया इडियम्स. इडियम्स म्हणजे काय ते अगोदर सांगतो तुम्हाला मी. इडियम्स अबाउट ॲनिमल्स. इडियम्स अबाउट ॲनिमल्स. तर ॲनिमल्स बाबतचे इडियम्स आज आपण शिकणार आहोत. आता हा जो इडियम्स आहे ॲनिमलच्या बाबतीतले कसे इडियम्स आहेत, जसं एक्झाम्पल आपण एक बघूया. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय की बी. बी डबल ई बी. बी जो आहे हा आपल्या सगळ्यांना माहित आहे. बी डबल ई. बी म्हणजे काय असतं, कोणी सांगेल? बी म्हणजे मधमाशी. बी काय असतं? मधमाशी. मग हा जो बी आहे मधमाशी, आपण बघतोय की मधमाशीचा एक गुण आहे. तो गुण म्हणजे ती नेहमी बिझी असते कामात. एखादी मधमाशी नेहमी कामामध्ये बिझी असते आणि कामात बिझी असल्यामुळे तिचा जो जो गुण आहे तो माणसांमध्ये पण कधी कधी असतो. माणसं पण कामात बिझी असतात, म्हणून आपण त्याला म्हणू शकतो की ॲज बिझी. बघा कशा पद्धतीने बोलू शकतो आपण त्याला. तर ॲज बिझी. बघा ॲज बिझी ॲज अ बी. बघा ॲज बिझी ॲज अ बी. ॲज बिझी ॲज अ बी. याचा अर्थ होतो मधमाशी सारखा एकदम कामात मग्न असलेला. ॲज बिझी ॲज अ बी. आता उदाहरण देऊन तुम्हाला याच्यावर सेंटेन्स बनवू, एक वाक्य बनवू. बघा राजू इज ॲज बिझी ॲज अ बी. याचा अर्थ होतो राजू हा मधमाशी इतका बिझी आहे. म्हणजे जशी मधमाशी कामात असते तसा राजू पण कामात आहे. त्याला म्हणायचं ॲज बिझी ॲज अ बी. ॲज बिझी ॲज अ बी. आता मला अजून एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे आपल्याला माहित आहे एक अत्यंत हळू चालणारा प्राणी असतो, त्याचं नाव आहे स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. स्नेल म्हणजे गोगलगाय. गोगलगाय खूप हळू चालते. मग तिचा कोणता गुण आहे तर स्लो वाला गुण. मग आपण त्याला असं म्हणू शकतो ॲज स्लो ॲज अ स्नेल. ॲज स्लो ॲज अ स्नेल. गोगलगाय इतका हळू. आता यावर एक आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे. तर वाक्य कसं बनवू शकतो बघा. याच्यासारखं एक वाक्य आपण बनवूया. गोगलगाय इतका हळू चालतो. आता समजा एखादा आपण म्हणू की एखादी व्यक्तीचं नाव घेऊया. समजा इथे आहे मीना. मीना वॉक्स. WALK. वॉक्स म्हणजे चालते. मीना वॉक्स कशी चालते? ॲज स्लो ॲज अ स्नेल. स्नेल सारखी हळू चालते. बघा मीना वॉक्स ॲज स्लो ॲज अ स्नेल. स्नेल सारखी हळू चालते. अशा प्रकारे आपण यांना म्हणायचं इडियम्स. आणि या इडियम्स मध्ये ॲनिमल्स आहेत. बी ॲनिमल आहे, स्नेल ॲनिमल आहे. चला ठीक आहे. आपण आता अजून एक तिसरं सेंटेन्स घेऊ म्हणजे तुम्हाला अजून छान रित्या समजेल. तर तिसरं आहे की बघा की ब्रेव, शूर. शूर कोण असतो तर लायन. लायन म्हणजे सिंह, सगळ्याला माहित आहे. तो खूप शूर असतो. मग काय म्हणणार त्याला आपण? ॲज ब्रेव ॲज अ लायन. सिंहासारखा शूर. आता मला सांगा आपल्या इतिहासामध्ये खूप शूरवीर असा एखाद्या व्यक्तीचं नाव एक जण सांगा. कोण सांगेल? एका इतिहासातल्या एकदा शूर व्यक्तीचं नाव. हा सांगा. छत्रपती शिवाजी महाराज. हे सिंहासारखे शूर होते. मग आपण म्हणू शकतो काय सेंटेन्स बनवू शकतो बघा. तर आपण सेंटेन्स बनवू शकतो शिवाजी महाराज. बघा शिवाजी महाराज MAHARAJ. शिवाजी महाराज वॉज काय घेणार आपण? ॲज ब्रेव ॲज. म्हणा ॲज ब्रेव ॲज अ लायन. सिंहासारखे ते एकदम शूरवीर होते. आपण असं नाव पण बदलू शकतो. आता महाराणा प्रताप वॉज ॲज ब्रेव ॲज अ लायन. राणी लक्ष्मीबाई वॉज ॲज ब्रेव ॲज अ लायन. अशा पद्धतीने आपण सेंटेन्सेस घेऊ शकतो. तानाजी मालुसरे वॉज ॲज ब्रेव ॲज अ लायन.
अशा प्रकारे बनवू शकतो. आता मी तुम्हाला अजून एक सेंटेन्स देतो. 4 नंबरचं सेंटेन्स बघा कशा पद्धतीने आपण हे सेंटेन्सकडे जाऊ शकतो. ठीक आहे, तर बघूया आपण आता पुढचं एक पेज घेऊया. आता याच्यामध्ये बघा मला अजून एक सेंटेन्स देतोय. आता बघा क्वाईट, सेंटेन्स नंबर 4 कडे जाऊ आपण. 4 वर्ड आहे आपल्याकडे क्वाईट. क्वाईट कोण असतं? क्वाईट म्हणजे शांत. QUIET. क्वाईट म्हणजे शांत. माऊस, माऊस म्हणजे उंदीर. उंदरासाठी असतं ॲज क्वाईट ॲज अ माऊस. उंदरासारखा शांत. ॲज क्वाईट ॲज अ माऊस. उंदरासारखा शांत. मग हा उंदरासारखा शांत कोण असतो? एखादा सांगा बरं असा उंदरासारखा शांत असणारा. ॲज क्वाईट ॲज अ माऊस. आता आपण म्हणूया एखादा मुलगा आहे, एखादी मुलगी आहे, ती खूप शांत बिचारी बसलेली असते. हा, मग आपण ठीक आहे. किंवा आपण एखाद्या दुसऱ्या मुलीचं नाव घेऊ, गौरीचं घेण्यापेक्षा आपण घेऊया स्मिता. स्मिता इज ॲज क्वाईट, बघा, ॲज क्वाईट ॲज अ माऊस. एकदम बिचारी माऊस सारखी शांत बसते. याला म्हणायचं इडियम्स. काय म्हणायचं याला? इडियम्स. आता तुम्हाला अजून एक सेंटेन्स सांगतो, म्हणजे 5 नंबर होऊन जाईल आपल्याकडं. अजून एक क्वालिटी बघा, उंदरामधला जो गुण सांगितला आपण. आता पुढचं एक आहे, समजा ऑक्स. ऑक्स हा कसा असतो? खूप स्ट्रॉंग असतो. ऑक्स कसा असतो? स्ट्रॉंग. आता बघा ऑक्स काय म्हणणार आपण? ॲज स्ट्रॉंग, ॲज स्ट्रॉंग ॲज अँड ऑक्स. बैला इतका मजबूत, स्ट्रॉंग. ॲज स्ट्रॉंग ॲज माऊस. आता बघूया याच्यामध्ये एक सेंटेन्स आपण बनवूया. बघा आता सेंटेन्स कसं बनते आपलं, की सांगा बरं एकदम आपलं. बघा ऑक्स कसा असतो? बैल शेतामध्ये प्रचंड मेहनत करतो. प्रचंड मेहनत करत असतो. प्रचंड मेहनत करत असतो ऑक्स. तर त्याच्यावर एक वाक्य आपण बनवूया. कशा पद्धतीने सेंटेन्स बनवता येईल बघा आता. ॲज स्ट्रॉंग ॲज अ ऑक्स. कोणी सांगेल का याच्याबद्दलचं एखादं सेंटेन्स? ॲज स्ट्रॉंग ॲज अ ऑक्स. बैला इतका एकदम स्ट्रॉंग असा कोण आहे याच्याबद्दल आपण बोलू शकतो. बघा एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊया, तो खूप स्ट्रॉंग आहे. ओके, आता आपण इतिहासातलं एखादं स्ट्रॉंग म्हणजे तानाजी मालुसरे म्हणू शकतो ना आपण. असं घेऊया, तानाजी मालुसरे. तानाजी वॉज ॲज स्ट्रॉंग ॲज अँड ऑक्स. तर अशा प्रकारे हे सगळे झाले इडियम्स. तर अशा प्रकारचे तुम्ही इडियम्स वेगवेगळे तयार करा आणि याच्यावर तुम्ही सेंटेन्सेस बनवायचे. ओके, सगळ्यांना कळालं आजचं? मग ठीक आहे, वी विल स्टॉप नाऊ. आता आपण थांबूया.